भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तृतीय खंड म्हणजे तिसरा खंड चालू असून तिसऱ्या खंडातील भाग तिसरा आपण पाहत आहोत आणि या भाग तिसऱ्यामधील चॅप्टर आहे चौथा, तृष्णा त्याग म्हणजे धम्म. तर आज आपण तृष्णा त्याग हा भाग याच्यावर आपण व्हिडिओ बनवणार आहोत. तर त्या अगोदर आपण समर्पण घेऊया. सुखो बुद्धान्मुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्य सामगी समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता आणि सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 14,194. तर अशा प्रकारे समर्पण संपलेलं आहे आणि आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तृष्णा म्हणजे धम्म, तृष्णा त्याग म्हणजे धम्म. तृष्णा म्हणजे काय? ज्या गोष्टीची माणसाला हवा असते, हवीशी वाटते त्याला तृष्णा. जसं एखाद्या माणसाला आपण चहा पिण्याची चटक असते, वारंवार चहा पिवा वाटते, म्हणजे ती त्याची तृष्णा झाली. पुन्हा आपण पाणी पितो, तहान लागली मग आपण पाणी पितो. तशाच प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तहान असतात, त्याला तृष्णा म्हणतात. तृष्णा म्हणजे तहान आणि त्या तृष्णा त्याग म्हणजे धम्म. त्या तृष्णेचा त्याग करणे म्हणजे धम्म. धम्मपदामध्ये भगवान बुद्ध म्हणतो सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात मौल्यवान धन म्हणजे संतोष. पहा किती गहन भगवान बुद्धाचा उपदेश आहे. काय म्हणतात भगवान बुद्ध? सर्वात अधिक लाभदायक गोष्ट जर असेल तर ती आरोग्य आहे. आरोग्य नसेल तर माणसाचं काही खरं नाही. म्हणून आरोग्याला अगोदर जपा, आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. आणि सर्वात मौल्यवान धन म्हणजे संतोष. मनामध्ये समाधान असणं हे महत्त्वाचं आहे. या संतोष वृत्तीचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थिती पुढील शरणागती हा नव्हे. तर बुद्ध काय म्हणतात? भिकारी व्हा म्हणतात का? नाही. किंवा शरणागती पत्कारा म्हणते काय? दीनपणाचा नाही. परंतु मध्यम मार्ग असावं. जास्त लालसा त्या गोष्टीमध्ये नसावी. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात संतोष वृत्तीचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थिती पुढील शरणागती हा नव्हे. कारण तसा अर्थ करणे बुद्धाच्या शिकवणुकीविरुद्ध आहे. निर्धन लोक धन्य होत असे बुद्धाने कधीही म्हटलेले नाही. तुम्ही निर्धन राहा असं भगवान बुद्ध सांगतात का? नाही. निर्धन लोक धन्य होत असे बुद्धाने कधीही म्हटलेलं नाही. पीडिताने आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करू नये असे बुद्धाने कधीही सांगितलेले नाही. तुम्ही दरिंदर राहा, गरीब राहा असं बुद्धाने सांगलं का? नाही. परंतु मनामध्ये तुमच्या संतोष असला पाहिजे, म्हणजे तुमचं जीवन आरोग्य हे कसं राहील? सुखकर होईल. आणि त्या तृष्णेवर ताबा ठेवा. थोडक्यात बुद्धाला सांगायचं की माणसाला जास्त हाव नसली पाहिजे. उलट तो ऐश्वर्याचे स्वागत करतो. बुद्ध म्हणतात माझे उपासक
माझे धम्मोपासक, माझा धम्म आचरण करणारी व्यक्ती ही कशी असली पाहिजे? ऐश्वर्यवान, धनवान असला पाहिजे, श्रीमंत असला पाहिजे, परंतु तो मनानं भिकारी नसला पाहिजे, तो समाधानी असला पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. दीनपणे प्राप्ती परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा वीर्याने म्हणजे शौर्याने, उत्साहपूर्वक प्रयासाने म्हणजे प्रयत्नाने ती परिस्थिती बदलण्याचा तो उपदेश करतो. बुद्ध म्हणतात का गरीबा म्हणून गरीबच राहा? नाही, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त सुख कसं मिळेल हे आपण कमावलंच पाहिजेत. आणि आपल्या ज्या भौतिक गरजा असतात, अन्न वस्त्र निवारा, आणि परंतु त्या कशा असल्या पाहिजेत? मध्यम मार्गाच्या असल्या पाहिजेत, जास्त त्याच्या आहारी गेलेलं नसलं पाहिजे. जेव्हा भगवान बुद्ध म्हणतो की संतोष हे सर्वश्रेष्ठ धन होय, तेव्हा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की माणसाने अमर्याद अशा लोभाच्या अधीन होऊ नये, म्हणजे लोभी नसलं पाहिजे. भिक्खू रथपाल म्हणतो, माझ्यासमोर कित्येक श्रीमंत मनुष्य आहेत की ते मूर्खपणाने किंचितही दान न करता केवळ धन जमवण्याच्या उद्योगात गर्क असतात आणि त्यांची तृष्णा कधीही शमत नाही. म्हणजे त्यांची तृष्णा ही कधी कमी होत नाही, शमत नाही. ज्या राज्यांची राज्य समुद्रापर्यंत पसरलेली असतात, त्यांच्याकडे पाहावे तर ते आपले साम्राज्य समुद्रापलीकडे फैलवण्यासाठी सारखे धडपडत असतात, रात्रंदिवस प्रयत्न करत असतात. प्राप्त आहे त्यापेक्षा अधिक प्राप्त व्हावे अशी इच्छा करीत राजे आणि त्यांची प्रजा या पृथ्वी तलावरून नष्ट होते, तरी त्यांचे हाव मात्र काही कमी होत नाही. पाहिजे होते ते मिळाले नाही या विचारातच त्यांचा देहत्याग घडतो. म्हणजे हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, ते मिळालं नाही, असं करता करता ते मरून जातात, परंतु त्यांच्या तृष्णा काही शांत होत नाहीत. कामभोगाचे पुरेपूर माप कोणाच्याच पदरात पडत नाही. महानिदान सूत्रात भगवान बुद्धाने आनंद भिक्षूला लोभ संयमनाची महती सांगितली आहे. तेथे बुद्ध म्हणतात, आनंद लाभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते आणि जेव्हा त्या इच्छेचे मालमत्ता मिळवण्याच्या इच्छेत पर्यवसन होते आणि जेव्हा ही स्वामित्वाची इच्छा मिळवलेले हातातून निसटून द्यायची नाही असा चिवटपणा धारण करते, तेव्हा त्या इच्छेचे लोभात रूपांतर होते आणि मग लोभापायी माणसं एकमेकाचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. लोभ अथवा अमर्याद धनसंग्रहाच्या इच्छेसंबंधी सतत सावध राहिलं पाहिजे. बुद्ध म्हणतात, ही तृष्णा किंवा हा लोभ आक्षेपार्ह का समजायचा? याचे कारण बुद्ध आनंद भिक्षूला सांगतो ते असे की पुष्कळ वाईट आणि दुष्ट गोष्टीचा त्यांच्यापासून उद्भव होतो. त्या धनापासून मारामारी निर्माण होते,
आघात एक म्हणून दुसऱ्या माणसावर आघात करतो, जीव घ्यायला मागं पुढं पाहत नाही, झगडे होतात, वाद प्रतिवाद होतात, कोर्टात जातात, भांडण होते, पोलिटिशियनमध्ये जातात, निंदा करतात, त्याच्याहून उद्भवतात, भांडणं होतात, असत्यानं त्यानंतर खोटे बोलतात. ह्या सर्वाचे मूळ तृष्णा अथवा लोभ यात आहे. आणि तृष्णा निर्माण झाल्यावर माणूस खोटंही बोलतो, एकमेकाचा जीवही घ्यायला तयार होतो, मारामाऱ्याही करतो, म्हणजे सर्वच काही संकट निर्माण करत असतो. वर्गकलहाचे हे यथातथ्य विश्लेषण आहे, यात शंका नाही. म्हणूनच भगवान बुद्धाने लोभ आणि तृष्णा आपल्या काबूत ठेवली पाहिजे या शिकवणुकीवर भर दिला आहे. अशा प्रकारे तृष्णा त्याग म्हणजे धम्म हा चॅप्टर इथेच थांबलेला आहे. आपण इथेच थांबूया. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होए रे. जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होए रे. मंडळी, या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा, कॉमेंटसुद्धा करा, जेणेकरून भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान प्रत्येक माणसापर्यंत पोचलं पाहिजे. पोचण्याचं काम आपण करावं ही आपल्याला नम्र विनंती. पुन्हा सर्वाला जय भीम, जय भारत, जय संविधान. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम.